मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अंकी संख्येची वजाबाकी भाग 2 पाहणार आहोत। यामध्ये आपण ही उदाहरणे सोडवत असताना विविध आणि मनोरंजक अशा चित्रांचा वापर करणार आहे। चला तर मग पाहूया एक अंकी संख्येची वजाबाकी भाग 2। पहिलं उदाहरण आहे 3 - 2। वरची संख्या आहे 3, त्यासाठी आपण 3 चित्र घेऊया। 3 चेंडूची चित्र घेतलेत आणि त्यातून वजा करायचे 2, म्हणजेच आपल्याला यातले 2 चित्र खोडावे लागतील किंवा काढून टाकावे लागतील। 2 चित्र खोडूया आणि किती चित्र उरलेत ते मोजूया। किती उरलंय बरं? 1 चित्र उरलंय। तर ह्या उदाहरणाचं उत्तर आलंय 1। 3 - 2 उत्तर येतंय 1। पुढचं उदाहरण आहे 4 - 2। वरची संख्या आहे 4, त्यासाठी आपण 4 कुत्र्याची चित्र घेऊया। 1 2 3 आणि 4। 4च्या खाली आहे संख्या 2, म्हणजे 4तनं 2 वजा करायचे। तर किती चित्र खोडावे लागतील? बरोबर 2 चित्र खोडावे लागतील। आपण आता 2 चित्र खोडले आणि किती चित्र उरले ते मोजूया। 1 आणि 2 किती चित्र उरलेत? 2। तर ह्या उदाहरणाचं उत्तर येतंय 2। 4 - 2 उत्तर किती आलंय बरं? 2। आता आपण पुढचं उदाहरण पाहूया। 5 - 1। 5तनं 1 वजा करायचा आहे। वरची संख्या आहे 5, त्यासाठी 5 सश्याची चित्र घेऊया। बरोबर 5 सश्याची चित्र घेतली, त्यातून आपल्याला फक्त 1 चित्र वजा करायचं आहे। 1 चित्र खोडावं लागेल। 1 सश्याचे चित्र खोडलंय। आता किती चित्र उरले ते आपण मोजूया। 1 2 3 आणि 4 किती चित्र उरलीत बरं? 4। तर या उदाहरणाचं उत्तर आलंय 4। परत एकदा पहा, 5 - 1 उत्तर आलंय 4। यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया। 9 - 6। 9 - 6। सुरुवातीला आपण 9साठी वरची संख्या 9 म्हणून 9 स्ट्रॉबेरी घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 स्ट्रॉबेरी घेतल्यात। त्या खाली आहेत 6, म्हणजे 9तनं 6 वजा करायचे। 6 स्ट्रॉबेरी खोडूया। 1 2 3 4 5 आणि हे 6। 9तले 6 स्ट्रॉबेरी खोडलेत। आता किती उरलेत ते मोजूया। 1 2 आणि 3 किती स्ट्रॉबेरी उरल्यात? 3 स्ट्रॉबेरी उरल्यात। उत्तर येतंय 3। 9 - 6 ह्या उदाहरणाचं उत्तर आलंय 3। यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया। 7 - 2। 7 - 2 वरची संख्या किंवा मोठी संख्या आहे 7। 7 चेंडू त्यासाठी घेऊया। 1 2 3 4 5 6 आणि हे 7। 7च्या खाली आहे 2। 7तनं 2 वजा करायचे। 2 चेंडू खोडूया। 1 आणि 2। 2 चेंडू खोडलेत। किती चेंडू राहिलेत मोजा बरं। 1 2 3 4 आणि 5 किती चेंडू राहिलेत? 5। किती चेंडू शिल्लक राहिलेत? 5। या उदाहरणाचं उत्तर येतंय 5। 7 - 2 उत्तर येतंय 5। यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया। 8 - 1। 8 - 1। 8साठी घेऊया 8 स्ट्रॉबेरी। हे 8 स्ट्रॉबेरी घेतले, त्यातून वजा करायचं आहे आपल्याला 1 आणि मग आपण 1 स्ट्रॉबेरी खोडूया।
आता बघा किती शिल्लक राहिलेत मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. किती स्ट्रॉबेरी शिल्लक राहिल्यात? 7. तर या उदाहरणाचं उत्तर आलंय 7. 8 वजा 1 उत्तर आलंय 7. सहा वजा 3. पुढचं उदाहरण आहे 6 वजा 3. 6 साठी आपण घेऊया 6 बदक. 6 बदक घेतले, त्याखाली आहेत 3, म्हणजे आपल्याला 3 बदक वजा करायचे. मग आपण 3 बदक खोडूया. 1 2 आणि 3 बदक आपण काय केलेले आहेत? खोडलेले आहेत. आता किती उरलेत ते आपण पाहूया किंवा मोजूया. 1 2 आणि हे 3. 3 बदक उरलेत. उत्तर येईल 6 वजा 3. उत्तर येतंय 3. 9 वजा 4. 9 साठी 9 स्ट्रॉबेरी. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 स्ट्रॉबेरी घेतल्यात. त्यातल्या आपल्याला 4 स्ट्रॉबेरी खोडायच्या आहेत. 1 2 3 4 खोडल्यात. आता किती शिल्लक राहिल्या त्या मोजूया. 1 2 3 4 आणि 5. किती स्ट्रॉबेरी राहिल्यात? 5. उत्तर येतंय आपलं 5. 9 वजा 4 या उदाहरणाचं उत्तर आलंय 5. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.